अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर। दोस्तों, बीते दिनों महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बहुजन विकास आघाड़ी प्रमुख हितेंद्र ठाकुर के ऊपर हमला बोला। हितेंद्र ठाकुर ने पलटवार करते हुए उप मुख्यमंत्री को उसका जवाब दिया। साथ ही साथ हितेंद्र ठाकुर ने उस प्रेस कॉन्फ्रेंस में बड़े गंभीर आरोप लगाए पालघर के पालक मंत्री रविंद्र चौहान के ऊपर। इन सब की क्रिया प्रतिक्रिया का पूरा जो निचोड़ ये निकला कि बीजेपी वसई इकाई है, उन्होंने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई। उस प्रेस कॉन्फ्रेंस में भारतीय जनता पार्टी के वसई शहर जिलाध्यक्ष, वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटिल, शिवसेना के नीलेश तेंदुलकर, शिवसेना के सुदेश चौधरी और मनसे के नेता प्रफुल्ल ठाकुर, ऐसे 5 जन वहां पर थे। उसमें मनोज पाटिल ने पत्रकारों को संबोधित किया और उसमें जो आरोप प्रत्यारोप हुए उस पर उन्होंने अपनी बात रखी। करीब करीब 35 मिनट तक ये वार्तालाप चली। पत्रकारों ने काफी सवाल जवाब किए। वो सभी पूरा चला पाना मुमकिन नहीं है, लेकिन हम उसके अंश जरूर इस वीडियो के अगले भाग में लगाएंगे। तो जैसा मैंने कहा कि 35 मिनट की एक चर्चा थी। 35 मिनट में क्या निचोड़ निकल के आया और क्या मुद्दा था, इस पर हमने मनोज पाटिल से 1-to-1 बातचीत की, मुलाकात की। संक्षिप्त मुलाकात है, वो आप जरूर चैनल पे देखिए। और उसके बाद में जो प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कहा, उसके भी अंश आगे वीडियो में देखिए। आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार। वसई विरार के वसई विधायक हितेंद्र ठाकुर बहुजन विकास आघाड़ी के प्रमुख ने कई बड़े आरोप लगाए एक प्रेस कॉन्फ्रेंस कर। उस आरोप पर आज भारतीय जनता पार्टी ने जवाब देने के लिए एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया। इस समय हमारे साथ मौजूद है भारतीय जनता पार्टी के वसई विधायक, वसई निवडणूक प्रमुख मनोज पाटिल। इन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कई बातें कही, तो क्या कुछ इनके आरोप है और कल के आरोप पे क्या इनके जवाब है, हम जानना चाहेंगे। 35 मिनट की एक प्रेस कॉन्फ्रेंस ली, उसमें कल जो आरोप लगे थे उस पर आपने अपनी बात रखी, तो क्या विषय है? नहीं, कल जो बहुजन विकास आघाड़ी के प्रमुख हितेंद्र ठाकुर, आमदार हितेंद्र ठाकुर ने जो प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमारे पालक मंत्रियों के ऊपर जो झूठे आरोप लगाए, उस बारे में जो खुलासा करने के लिए और यहाँ की जो सच्चाई है, जिस तरीके से यहाँ से खंडनीखोरी होती है, उसका खुलासा हम लोगों ने इस प्रेस कॉन्फ्रेंस में किया। और साथ साथ में भारतीय जनता पार्टी के वसई विरार के जिलाध्यक्ष महेंद्र पाटिल जी इस विषय में लीगल नोटिस भेज रहे हैं कि आप एक तो आप पुरावे जो है, जो सबूत है वो दे दो, अन्यथा माफ़ी मांगो। इस तरीके की मांग उस लीगल नोटिस में है, अन्यथा हम जो आगे की कार्रवाई वो करेंगे। काफी नपे तुले शब्दों में बोलते हैं, लेकिन इस बार इतना उन्होंने बोला है, तो क्या आपको नहीं लगता कि कहीं कुछ तथ्य उनके पास भी रहे होंगे तभी उन्होंने बोला? और आप जो आप आरोप लगा रहे कि खंडनी यहाँ वसूली जाती है, तो क्यों नहीं आपकी सरकार ने उनके खिलाफ कोई कार्रवाई की? जो उनके जो बोल बिगड़े आप बोल रहे हो ना, वो बिगड़े बोल वो उनकी निराशा, हताशा और सामने दिखने वाली हार, उसका नतीजा है। तो पहले जो उनको कॉन्फिडेंस रहता था, वो कॉन्फिडेंस अभी उन्होंने खो दिया है। और उस वजह से जो निराशा है, वो जो हताशा है, उसी लिए उसके हिसाब से उन्होंने जो आरोप लगाए हैं, तो वो आरोप झूठे हैं, ये भी आप सबको पता है। और हम लोग जो बोल रहे हैं कार्रवाई होगी, इस तरीके का तपास यंत्रणा के पास सभी जो सबूत है वो कार्रवाई होगी। आपको कैसे? देखो, हम वसई विरार में सालों से पॉलिटिकल काम कर रहे हैं। महापालिका यंत्रणा जो है, महापालिका है, बाकी सब यंत्रणा से हम वाकिफ है। हमें भी तथ्य पता है, आपको भी तथ्य पता है। जो सबूत नहीं थे उसके लिए हम लोग आरोप नहीं कर रहे थे, लेकिन आपको पता है कि जिस तरीके से खंडनीखोरी वसई तालुका में हो रही है, आपको भी उसमें विषय में पता है। नहीं, उन्होंने उप मुख्यमंत्री के शारीरिक इसके ऊपर टिप्पणी की। उप मुख्यमंत्री ने राजकीय टिप्पणी की थी कि आपकी जो ताकत है वो वसई विरार में ही मर्यादित है, वहाँ तक सीमित है।
तो आपका जो राजकीय कद है वो छोटा है, भारतीय जनता पार्टी का कद वो बड़ा है, यही उनका कहने का मतलब था। लेकिन इन्होंने पर्सनली उनके ऊपर वैयक्तिक टिप्पणी की तो वो वैसे नहीं करना चाहिए था, लेकिन ठीक है, वो उनकी निराशा और हताशा बोल रही है। ये मैंने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि पालक मंत्री जो है वो हमारे महाराष्ट्र के नेता है, बहुजन विकास आघाड़ी और हितेंद्र ठाकुर ये दो खाड़ियों के बीच के मर्यादित नेता है। उनकी जो पार्टी है, उनका जो राजनीतिक प्रभाव है वो दो खाड़ियों के बीच में है, और यहाँ भारतीय जनता पार्टी का नेतृत्व जिलाध्यक्ष महेंद्र पाटिल और हम लोग कर रहे हैं, तो हम लोग पर्याप्त है उनको जवाब देने में। इसके लिए पालक मंत्री जो महाराष्ट्र के नेता है उनको यहाँ आने की जरूरत नहीं। लगता है शायद दिखाई दे रहा हो बहुजन विकास आघाड़ी को भी कहीं ना कहीं अपनी जीत का संशय दिखाई दे रहा हो, भारतीय जनता पार्टी को भी अपनी जीत में संशय दिखाई दे रहा हो, तो ये इस तरह से जीत के संशय में आरोप प्रत्यारोप का दौर शुरू है। आने वाले समय में समझ पाएंगे कि पूरी इस जो दोनों दिन की प्रेस कॉन्फ्रेंस हुई इसका सार क्या निकलता है। आज के लिए अभी के लिए इतना ही। वसई से यूसुफ अली। आपल्याला या ठिकाणी आज तातडीने बोलवण्याचं कारण काल वसई विधानसभेचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन एकूणच आपली हतबलता, आपलं नैराश्य हे पत्रकारांसमोर आणि लोकांसमोर उघड केलं आहे। एकूणच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्ते आणि नेते ज्या पद्धतीने या संपूर्ण पालघर लोकसभेमध्ये ज्या आक्रमकतेने आणि ज्या एक दिलाने काम करत आहेत, त्याच पद्धतीने माननीय अमितभाई शहा वसईमध्ये म्हणजे ज्याला बहुजन विकास आघाडी स्वतःचा गट समस्या अशा नवघरमध्ये सभा झाली आणि ती सभा प्रचंड अशी म्हणजे खरं म्हणजे दुपारी 2 वाजता ती सभा होती आणि त्या अडचणीच्या वेळेमध्ये सुद्धा प्रचंड असा नागरिकांचा उत्साह आणि प्रतिसाद त्या सभेला मिळाला। त्याच पद्धतीने वसई तालुक्यामध्ये 18 तारखेला नालासोपारा येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आहे। एकूण ही सभा लोकांचा मिळणारा महायुतीला प्रतिसाद आणि ज्या पद्धतीने महायुतीचे कार्यकर्ते ज्या आक्रमकतेने आणि ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतायत, त्यामुळे हितेंद्र ठाकूरांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकार लागल्यामुळे खूप मोठा धक्का घेतला आहे आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून आरोप, खोटे आरोप हे कालही केले। माननीय उपमुख्यमंत्र्यांवरती त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केली। मुळात हितेंद्र ठाकूर इतकी वर्ष राजकारणात आहे आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी टीका केली ती राजकीय टीका होती। त्यांनी एकूणच बहुजन विकास आघाडीचा जो अवाका आहे त्या संदर्भात भाष्य केलं की बहुजन विकास आघाडी ही 2 खाड्यांमध्ये वसई तालुक्यापुरता मर्यादित असलेला स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा एक संघटना आहे। मी स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा त्याचं कारण असं सांगतो की ज्यांना स्वतःचं चिन्ह नाही आणि त्यांनी पालकमंत्र्यांवरती चिन्हासंदर्भातही आरोप केले। मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या पक्षाला जे स्वतःला पक्ष म्हणवतात त्यांना स्वतःचं चिन्ह नाही, हे चिन्ह मिळवण्यासाठी 26 तारखेला ज्या दिवशी फॉर्म भरण्याची सुरुवात झाली त्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय उघडण्याच्या अगोदर यांची लोक त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी लाईन मध्ये पहिला नंबर लावून उभ्या होती की त्या अगोदर कोणी जाऊन उभं राहिलं आणि त्यांनी जर चिन्हाची मागणी केली तर आपल्याला चिन्ह मिळणार नाही अशी परिस्थिती असताना त्यांनी चिन्हासाठी आरोप करणं आणि एकूणच उपमुख्यमंत्र्यांवरती वैयक्तिक टीका टिप्पणी करणं व उपमुख्यमंत्र्यांनी जी काही उपमा दिली ती त्यांच्या राजकीय ताकदीला दिलेली, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांवरती टीका करणं, त्याच पद्धतीने माननीय पालकमंत्र्यांवरती खंडणीचा आरोप करणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आहे। आणि मुळात पालकमंत्र्यांवरती खंडणीच्या संदर्भात जो आरोप केला आहे तो आरोप हितेंद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखवावा, अन्यथा त्यांना आमच्या जिल्हाध्यक्ष
संध्याकाळपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईच्या संदर्भात नोटीस जाईल. एक तर त्यांनी या संदर्भातले पुरावे द्यावेत, अन्यथा त्यांनी या संदर्भात माफी मागावी, अन्यथा आमची लीगल कारवाई त्यांच्या विरोधात सुरू होईल अशी मी या ठिकाणी तुम्हाला माहिती देतो. दुसऱ्या बाजूला त्यांनी कॉन्ट्रॅक्टर आणि या संदर्भातलं अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सांगितलं. निवडणुकीच्या काळात सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या संघटनांच्या बैठका घेत असतात. भारतीय जनता पक्ष आणि महायुती सुद्धा, वकील असतील, डॉक्टर असतील, सामाजिक संघटना असतील, वेगवेगळे समाजाचे घटक असतील, व्यावसायिक असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, सगळ्यांच्याच बैठका भारतीय जनता पक्ष आणि सगळेच पक्ष घेत आहेत. आणि त्यामुळे यांना या बैठका न दिसता त्या व्यावसायिकांच्या बैठकांमधले कॉन्ट्रॅक्टर का दिसले आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली किंवा त्यांच्याकडून मागणी केली, हेच नेमकं का दिसतं. कारण वर्षानुवर्ष आपण टेस्ट करत आहोत आणि त्यामुळे आता त्या बैठकांना व्यावसायिकांना बोलवलं तर त्यांच्याकडून आपल्यासारखीच वसुली केली गेली आहे का, अशी कदाचित शंकेची पाल हितेंद्र ठाकूरांच्या मनात चुकचुकली आहे का, असा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला निवडणुकीमध्ये चिटिंगचा आणि दहशतीचा जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला, यंत्रणांवरती दबाव. आपण सर्व वसई तालुक्यातले पत्रकार आहोत, आपल्याला माहिती आहे की छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये सुद्धा महापालिकेतले जे ठेका कर्मचारी आहेत, विशेषतः सफाई कर्मचारी आहेत, यांना त्यांच्या ठेकेदारांमार्फत बहुजन विकास आघाडीच्या बूथवरती बसण्यासाठी दबाव आणणं, त्यांच्या घरच्यांना मतदान करण्यासाठी दबाव आणणं, अन्यथा नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणं, हे प्रकार सर्रासपणे होत असताना हितेंद्र ठाकूरांनी असा आरोप दुसऱ्यांवरती करणं याच्यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही. ते दहशतीचा मुद्दा उपस्थित करतात. दहशतीचा तुम्हा आम्हाला सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. या वेळेला दहशतवाद हा मुद्दा वसई विरारमध्ये नसताना सुद्धा हितेंद्र ठाकूरांनी जाणीवपूर्वक प्रशासकीय यंत्रणांवरती दबाव आणि दहशतीचा मुद्दा उपस्थित केला. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की या दहशतीच्या मुद्द्यावरती 1995 साली 2 वेळेला निवडणूक पुढे ढकलण्यात आली विधानसभेची. आणि ती का ढकलण्यात आली या संदर्भातले सगळ्या पत्रकारांनाही माहिती आणि लोकांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी दहशत किंवा प्रशासकीय यंत्रणांवरती दबावाचा आरोप करणं म्हणजे आपण जे करतोय तेच त्यांना स्वप्नात सुद्धा दिसतंय का, त्यांना ते असं वाटतंय की बाबा आता आम्ही जे करत आलो, वर्षानुवर्ष करत आलो, तेच आता भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने काम करत असल्यामुळे आणि त्यांचा प्रभाव वाढत असल्यामुळे ते असं काही करत नाही ना, अशी शंका हितेंद्र ठाकूरांना आली आहे का, असा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतो. त्याच पद्धतीने पाणी पुरवठा आणि वीज पुरवठ्याचा त्यांनी एक आरोप केला. मुळात केंद्रीय मंत्री आमचे अमितभाई शाह यांनी जो उल्लेख केला 403 MLD चा, हा 403 MLD चा जो पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातली 185 MLD वसई विरार आणि उरलेलं पाणी हे मीरा भाईंदर साठी आहे. त्यांनी एकत्रित योजनेचा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्र्यांनी एकत्रित या सगळ्या योजनेचा उल्लेख केला. परंतु त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट काढून 400 MLD पाणी कुठे दिलं हे सांगा. आपण वसई विरारच्या जनतेला तुम्ही पाण्याच्या विषयावरती वर्षानुवर्ष गेली 30 वर्ष वसई विरारच्या लोकांना केवळ पाणी या प्रश्नाभोवती तुम्ही गुंतवून ठेवून इतर सर्व समस्या आणि इतर सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करण्यासाठी तुम्ही त्या लोकांना भाग पाडलं. विजेचा प्रश्न आहे, विजेच्या प्रश्नावरती या ठिकाणी शहरीकरण होत असताना या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी, विजेचा विषय हा महाराष्ट्र राज्याचा विषय आहे, या ठिकाणी तुम्ही वर्षानुवर्ष आमदार आहात, विजेच्या प्रश्नावरती तुम्ही नेमकं काय केलं व शहरीकरण ज्या पद्धतीने वाढतंय, विजेची मागणी ज्या पद्धतीने वाढतंय त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी तुम्ही नेमके काय प्रयत्न केले हे लोकांना सांगा. 2014 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आले असताना आताचे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि तत्कालीन ऊर्जा मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पालकमंत्र्यांना घेऊन बैठक घेतली. त्यानंतर मागच्या लोकसत्ता या वृत्तपत्र वाहिनीने सुद्धा नालासोपाराला एक ऊर्जा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली आणि या 2 बैठकांमधून अनेक प्रश्न हे मार्गी लागले. त्याच पद्धतीने विजेचे अनेक विषय जे आहेत ते आता सुद्धा मार्गी लागत आहेत. पण हे केवळ ह्या 7.5 वर्षाच्या महायुती सरकारच्या काळात झालं. आपण आमदार असताना या ठिकाणच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या
कुठलंही काम केलं नसल्यामुळे आज तुम्हाला स्वतः सत्तेत असताना दुसऱ्यांवरती आरोप करावे लागतात। या ठिकाणी तिसरा मुद्दा महत्वाचा जो आहे तो खंडणीखोरीचा विषय आहे। मी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की या वसई तालुक्यात येणारा प्रत्येक नागरिक जो फ्लॅट घेतो त्या फ्लॅट धारकाला जवळपास 500 फुटाचा फ्लॅट घेतला तर त्यावेळेला पूर्वी 300 रुपयाच्या हिशोबाने 1.5 लाख रुपये खंडणी देऊन यावं लागायचं। आता राजा उदार झालाय आणि 100 रुपयाची खंडणी होतो आणि त्यामुळे हे 100 रुपये कशा पद्धतीने वसूल होत आहे, कोण वसूल करत आहे, या सगळ्याचा खुलासा तुम्हाला 2 गोष्टी मी सांगतोय। या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून फाईल मंजूर करण्यासाठी जे 100 रुपयाचा झेड फंडाच्या नावाच्या खाली जी खंडणी वसूल केली जाते या संदर्भातलं एक्स्टिंग ऑपरेशन पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणांच्या हाती लागलेलं आहे। त्यामध्ये जितूबाई नामक एक कोणीतरी व्यक्ती आर्किटेक्टच्या 2 ते 3 आर्किटेक्ट वसईचे नामांकित आर्किटेक्ट आहेत यांच्याशी ते संभाषण आहे। त्याच्यामध्ये एका महापालिकेच्या अधिकाऱ्याचा वारंवार उल्लेख आहे आणि त्या ठिकाणी जे 100 रुपयाचं खंडणी आहे त्याच्या संदर्भातल्या बार्गेनिंगच्या संदर्भातलं अनेक खुलासे यामध्ये आहेत आणि नजीकच्या काळामध्ये खरं म्हणजे या विषयावरती आम्ही बोलत नव्हतो। त्याचं कारण आहे की निवडणुका आल्यानंतर लोक म्हणतील की तुम्ही आरोप करता निवडणुकीच्या वेळेला, म्हणून या विषयावरती आतापर्यंत आम्ही बोललो नाही। आणि ही तपास जो चालू आहे त्याचा लवकरात लवकर या संदर्भात कारवाई होईल। वसई तालुक्यातल्या नागरिकांना कळेल की हे व्यक्ती, ही जितूबाई नामक व्यक्ती महापालिकेमध्ये कोणाचा एजंट म्हणून वावरते, तो अधिकारी नेमका कोण आहे आणि आर्किटेक्ट हे खुलासा करतील की हे 100 रुपये कोणाकडून वसूल केले जातात, हे 100 रुपये बिल्डरांकडून वसूल केले जातात तर बिल्डर आपल्या खिशातनं देतो की या ठिकाणी जो फ्लॅट धारक आहे, जो फ्लॅट घेतो त्याच्या फ्लॅटच्या त्याच्या डोक्यावरती जातो, याचाही सगळा खुलासा होईल। दुसरा एक महत्वाचा खुलासा, एक दवे नामक व्यक्ती आहे त्याच्या संदर्भात ही तक्रार ही पोलीस यंत्रणांकडे प्राप्त झालेली आहे। 2 तक्रारदार आहेत, त्यांनी तक्रार केलेली आहे की त्यांचं बांधकाम सुरक्षित ठेवण्यासाठी 250 रुपये पर स्क्वेअर फीट ची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली। ती देण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी कारवाईला गेले आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुचवलं की तुम्ही दवेंशी बोला, त्यांच्याकडे 250 रुपये दिले तरच तुमचं बांधकाम वाचू शकेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीने या संदर्भातली लेखी तक्रार ही पोलीस यंत्रणांकडे गेलेली आहे, त्याच्यावरही कारवाई होईल। ही दवे नामक व्यक्ती कुणाशी संबंधित आहे, त्याला कुठल्या नेत्याचा आशीर्वाद आहे, ती कुणाच्या सोबत बसते, ते ह्या सगळ्यांचं जे कॉल रेकॉर्ड्स आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज आहे हेही चेक करण्याची मागणी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे करतो। जितूबाई नामक व्यक्ती जी आहे ती कुणाच्या ऑफिस मध्ये बसते, कुणासाठी वसुली करते आणि कुणाच्या आदेशावरून वसुली करते, त्यांना कोणी अधिकार दिले, कोणी संरक्षण दिले, या संदर्भातली चौकशी सुद्धा लवकरात लवकर करावी अशा संदर्भातली मागणी आम्ही माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। त्यामुळे खंडणी या विषयावरती खरं म्हणजे बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांनी बोलणं म्हणजे अक्षरशः कमाल आहे की सर्वसामान्य जनतेला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे की झेड फंडाच्या नावाखाली महापालिकेतनं आणि बांधकाम ठेकेदार, बांधकाम जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीने वसुली केली जाते। पूर्वी 300 होती, मग 200 झाली, मग त्याच्यानंतर 100 रुपयाची वसुली सुरू आहे। ही वसुली राजरोसपणे सुरू आहे। तुम्ही आर्किटेक्ट कडे गेलात तर आर्किटेक्ट बिल्डरला सांगतो की तुम्हाला हे द्यावं लागणार आणि हे बिल्डर लोक त्या जे कर्मचारी जे कोणी खरेदीदार आहेत त्यांच्याकडून वसुली करतात आणि असं सगळं होत असताना या ठिकाणी माननीय पालकमंत्र्यांवरती आरोप करणं हे हास्यास्पद आहे। त्याच पद्धतीने या संदर्भातली कायदेशीर कारवाई आमचे जिल्हाध्यक्ष या पुढच्या काही तासामध्ये तुम्हाला सुद्धा त्या नोटिसीची प्रत आम्ही देऊ। काही तासामध्ये नोटीस ही आमदार हितेंद्र ठाकूर यांना जाईल, त्यांनी जर पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून करू। आता ते तुम्ही आरोपातली तपास यंत्रणांकडे तक्रार आहे, त्याच्याकडे पुरावे आहेत,
या संदर्भातली चौकशी सुरू आहे. योग्य वेळेला त्याची कारवाई होईल. आता निवडणुकीच्या वेळेला एखादी कारवाई आम्ही या अगोदर हे बोललो नाही, कारण निवडणुकीच्या वेळेला आपण काही बोललो तर त्याला राजकीय आरोप प्रत्यारोप समजले जातील. परंतु ज्या पद्धतीने हितेंद्र ठाकूरांनी काल बेछूट आणि कुठलाही पुरावा नसताना आरोप केले, त्यामुळे आम्हाला हा खुलासा करणं भाग आहे. सर, पहिला प्रश्न असा आहे की पालकमंत्र्यांवर आरोप केलेले आहेत, तर पालकमंत्री का उत्तर देत नाही? त्यांच्या बिहाफ तुम्ही उत्तर का देताय? माझा दुसरा प्रश्न, तुम्ही सांगतात की आमच्याकडे पुरावे आहेत, तर ते तुम्ही मीडियाला दिले तर पुरावे देऊन आम्ही बातमी दाखवू. तिसरा प्रश्न आहे, जे तुम्ही मगाशी बोलले की तिथून दवे करून माणूस गेला. अनेक राजकीय पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी सोडून पण इतर राजकीय पक्षांचा पर स्क्वेअर फीटचा एक रेट आहे, तो पण त्यांना जातो. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की पालकमंत्री का खुलासा करत नाही. पालकमंत्री हे आमचे राज्याचे नेते आहेत. हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडी ही वसई तालुक्यापुरता 2 खाड्यांमध्ये मर्यादित असलेला पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं या तालुक्यातलं नेतृत्व करणारे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, मी असेल, आम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत. पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी उत्तर देण्याची गरज नाही. दुसरा जो मुद्दा आहे, इतर राजकीय पक्षांवर पण घेतात ना पर स्क्वेअर फीट. या संदर्भातली तक्रार पोलीस यंत्रणा म्हणजे ज्या काही तपास यंत्रणा यांच्याकडे गेलेली आहे. इतर राजकीय पक्ष नाही, तपास यंत्रणांकडे गेलेली आहे. तपास करताना सगळ्याच गोष्टीचा तपास होईल आणि ते तपास होताना म्हणजे मी कुठल्या पक्षावरती आरोप केलेला नाहीये. दवे नामक व्यक्ती जी खंडणी वसूल करते ती नेमकी कुठे कुठे जाते याची तपास होईल. ती कुठल्या राजकीय पक्षाला जात असेल तर त्या राजकीय पक्षावरही कारवाई होईल. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाने खंडणी वसूल केली असं सांगत नाही. ती व्यक्ती खंडणी वसूल करते, महापालिकेचे अधिकारी त्यांना तशी सूचना करतात. या संदर्भात ती व्यक्ती कुणाशी संबंधित आहे, कुणाशी बोलते याची संपूर्ण चौकशी होईल आणि जे जे राजकीय पक्ष याच्यामध्ये समाविष्ट असतील त्याच्यावरही कारवाई होईल आणि ती कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आपको लगता है ये सारी जो आरोप है ये चुनाव से पहले अगर होती उस पे गंभीर कार्रवाइयां होती? ये ऐसा तो नहीं कल आरोप लगा और फिर आज आप ये आरोप प्रत्यारोप के बीच में सत्य कहीं छुप रहा है? आपको हम लोग ये सब विषय है इससे अवगत है, इसकी कार्रवाई शुरू है. लेकिन अगर चुनाव के पहले या चुनाव के समय में हम लोग अगर ये प्रेस कॉन्फ्रेंस करके आरोप करते थे तो लोग या आप ही पूछते थे कि अभी क्यों आप आरोप कर रहे हो, आपकी कार्रवाई क्यों नहीं हुई. ये प्रोसेस शुरू है. लेकिन आज ये जो खुलासा करने का कारण ये है कि जिन्होंने आरोप किए हैं, कल जो आरोप किए उसमें कोई भी उनके पास सब्सटेंशियल एविडेंस नहीं, कुछ नहीं है. आज हम लोग जो बोल रहे हैं उसको वो जो यंत्रणा है, आज अभी हम लोग आप पुरावे की बात कर रहे हो, वो यंत्रणा के पास सब जो भी प्रोसेस चालू है उसके माध्यम से कार्रवाई होगी. ये कार्रवाई के ऊपर हम लोग कुछ बोलने वाले नहीं थे, लेकिन जब उन्होंने बेछूट आरोप किए, निरंतर आरोप किए, तो आज जो सब्सटेंशियल जो चीजें हैं वो मीडिया और लोगों के सामने ये हमें उचित समझा और इसलिए हम लोग ये. एक सवाल ये है कि आज आप जेड फंड की बात कर रहे हैं, लेकिन 2018 में वर्तमान मुख्यमंत्री उन्होंने भी ये आरोप लगाया था जनसभा में, उप मुख्यमंत्री उन्होंने भी आरोप लगाया था, तो 6 साल में क्यों कार्रवाई नहीं? 2018 में भी जेड फंड की बात आपने देखा रहेगा कि वो 300 रुपए से अभी 100 रुपए तक आया है. ये जो खंडनी वसूली है ये 100 रुपए तक डर के मारे आ रहा है. तो अभी अगले कुछ दिनों में ये जो वाकया जो आज मैंने चीज बताई उसमें ये विषय हमेशा के लिए बंद हो जाएगा. ये सवाल का जवाब कैसे हुआ? कार्रवाई मतलब 300 रुपए के बदले 100 रुपया ले रहे तो कार्रवाई थोड़ी हुई है सर. ये कार्रवाई अभी नहीं, सरकार ने क्या कार्रवाई की? मैंने जो बताया जो सब्सटेंस अभी जो तपास यंत्रणा के हाथ में आया है, जो मैंने अभी बताया वो सब्सटेंस के बेसिस पे कार्रवाई होगी और वो पुख्ता कार्रवाई होगी. उसमें जो जो लोग हैं इन्वॉल्व वो सभी लोगों के ऊपर इंक्लूडिंग अधिकारी जिनका नाम इसमें आया है उसके ऊपर कार्रवाई होगी. तो क्या हम ये मान लें कि 2018 में जो आरोप लगाया गया था वो तथ्यहीन था, अभी सबूत हाथ में आए हैं? तथ्यहीन नहीं था, आरोप तभी था, आज भी है. आज सब्सटेंस है,
सब्सटेंस के बिना पे कार्रवाई होगी। अरे आपने बोला सबूत नहीं था, तो आज कैसे सबूत आ गया? अचानक से आ गया क्या? सबूत आज भी है और उसके ऊपर कार्रवाई होगी। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।